त्वचा, केस, सांधे, एरंडेल तेलाचे भन्नाट उपयोग. तुम्हाला माहित आहे का, आपल्या घरात सहज मिळणारं एक साधं तेल चेहऱ्यावरील डाग, कोरडी त्वचा, सुरकुत्या, काळेपणा, अगदी पिंपल्स वरही मदत करू शकतं. हो, मी बोलते एरंडेल तेलाबद्दल. आजकाल महागड्या क्रीम्स, सिरम्स आणि पार्लर ट्रीटमेंटच्या काळात हे नैसर्गिक तेल पुन्हा एकदा लोकांच्या स्किन केअर रुटीन मध्ये जागा मिळवत आहे. पण हे तेल खरंच त्वचेसाठी फायदेशीर आहे का? कसं वापरायचं, कोणी वापरू नये आणि चुकीच्या वापरामुळे काय नुकसान होऊ शकतं, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एरंडेल तेलाचे त्वचेसाठी असलेले फायदे, वापरण्याची योग्य पद्धत आणि काळजी सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर रुपाली. स्वागत आहे तुमचे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. एरंडेल तेल म्हणजे काय? एरंडेल तेल म्हणजे कॅस्टर ऑइल. हे रिसिनस कम्युनिज नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलं जातं. भारतात अनेक वर्षांपासून याचा वापर केस, त्वचा आणि आरोग्यासाठी केला जातो. या तेलामध्ये विशेषतः एक घटक असतो, रेसिनॉलिक ऍसिड, जो त्वचेला मॉइश्चराइज करण्यास मदत करतो. यामध्ये अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मही असतात. म्हणजेच त्वचेचं संरक्षण, हायड्रेशन आणि ग्लो वाढवण्यासाठी हे तेल उपयोगी ठरू शकतं. एरंडेल तेलामध्ये कोणते घटक असतात? एरंडेल तेल फक्त एक साधं तेल नाही, त्यामध्ये त्वचेसाठी उपयुक्त असे अनेक नैसर्गिक घटक असतात. रेसिनॉलिक ऍसिड हे एरंडेल तेलामधील सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. जवळपास 85 ते 90% एरंडेल तेलामध्ये हा फॅटी ऍसिड असतो. याचे फायदे: त्वचेला मॉइश्चराइज ठेवण्यास मदत करतो, ड्रायनेस कमी करण्यास मदत करते, स्किन सॉफ्ट ठेवण्यास मदत करते, हलकी सूज आणि इरिटेशन कमी करण्यास मदत करते. ओमेगा फॅटी ऍसिड्स. एरंडेल तेलामध्ये काही हेल्दी फॅटी ऍसिड्स असतात. हे त्वचेचा प्रोटेक्टिव्ह बॅरियर टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात. व्हिटॅमिन ई त्वचेसाठी खूप महत्त्वाचं अँटीऑक्सिडंट आहे. हे त्वचेला नरिशमेंट देण्यास, ड्रायनेस कमी करण्यास, एजिंग साइन्स कमी दिसण्यास मदत करू शकतं. अँटीऑक्सिडंट्स. पोल्युशन, स्ट्रेस आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचेवर ऑक्सिडेटिव्ह डॅमेज होतो. अँटीऑक्सिडंट्स त्वचेचं संरक्षण करण्यास मदत करू शकतात. ट्रायग्लिसराइड्स हे त्वचेला हायड्रेशन देण्यास मदत करतात, त्यामुळे त्वचा अधिक स्मूथ आणि सॉफ्ट वाटू लागते. अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज. एरंडेल तेलामध्ये काही नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म असतात, त्यामुळे हलकी रेडनेस किंवा इरिटेशन कमी होण्यास मदत होऊ शकते. म्हणजेच एरंडेल तेलातील फॅटी ऍसिड्स, व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स हे सगळे मिळून त्वचेला मॉइश्चराइज, नरिश आणि प्रोटेक्ट करण्याचं काम करतात. म्हणूनच अनेक वर्षांपासून एरंडेल तेलाचा वापर त्वचा, केस आणि सौंदर्यासाठी केला जातो. त्वचेसाठी एरंडेल तेलाचे फायदे: त्वचेला खोलवर मॉइश्चराइज करतं. ज्यांची त्वचा खूप ड्राय असते, सतत ताणल्यासारखी वाटते, त्यांच्यासाठी एरंडेल तेल फायदेशीर ठरू शकतं. हे त्वचेच्या आतपर्यंत जाऊन मॉइश्चराइज लॉक करण्यास मदत करतं. चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो आणण्यास मदत करतं. रोज थोड्या प्रमाणात योग्य पद्धतीने वापरल्यास त्वचा अधिक सॉफ्ट आणि हेल्दी दिसू शकते. फाईन लाईन्स आणि सुरकुत्या कमी दिसण्यास मदत होते. वय वाढल्यावर त्वचेतील इलॅस्टिसिटी कमी होऊ लागते. एरंडेल तेल त्वचेला नरिशमेंट देऊन रिंकल्स कमी दिसण्यास मदत करू शकतं. डार्क स्पॉट्स आणि पिगमेंटेशन वर मदत. काही लोकांना पिंपल्स नंतर काळे डाग राहतात. एरंडेल तेलातील फॅटी ऍसिड्स त्वचेचा टोन इम्प्रूव्ह करण्यास मदत करू शकतात. पिंपल्स आणि सूज कमी करण्यास मदत. यातील अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म त्वचेतील रेडनेस आणि इरिटेशन कमी करण्यास मदत करू शकतात. पण ऑइली स्किन असणाऱ्यांनी जपून वापरावे. ओठ मऊ आणि गुलाबी दिसण्यासाठी फुटलेले कोरडे ओठ असल्यास रात्री झोपण्यापूर्वी थोडंसं एरंडेल तेल लावू शकता. डोळ्याखालील कोरडेपणा कमी करण्यासाठी काही लोक अंडर आय एरियावर थोड्या प्रमाणात वापरतात, पण डोळ्यात जाऊ देऊ नका. त्वचेची जळजळ कमी करण्यास मदत करते. उन्हामुळे त्वचा लाल होणे, इरिटेशन किंवा हलकी जळजळ होत असेल तर काही लोक डायल्युटेड एरंडेल तेल वापरतात. यातील अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म त्वचेला शांत करण्यास मदत करू शकतात. त्वचा मऊ आणि सपल ठेवण्यास मदत करतात. वय वाढल्यावर त्वचा रफ आणि लाईफलेस दिसू लागते.
एरंडेल तेल त्वचेला सॉफ्टनेस आणि इलॅस्टिसिटी मेंटेन करण्यास मदत करू शकतं. मेकअप रिमूव्हर म्हणून उपयोग होतो. काही लोक वॉटरप्रूफ मेकअप काढण्यासाठी कॅस्टर ऑइल वापरतात. हे मेकअप डिझॉल्व्ह करण्यास मदत करू शकतं, पण नंतर चेहरा फेस वॉशने धुणं गरजेचं असतं. विंटरमध्ये त्वचा फुटण्यापासून संरक्षण होते. थंडीमध्ये हात, पाय, टाच आणि चेहरा खूप ड्राय होतो. रात्री हलक्या प्रमाणात एरंडेल तेल वापरण्यास क्रॅकिंग कमी होण्यास मदत होऊ शकते. स्किन बॅरियर मजबूत ठेवण्यास मदत करतो. त्वचेचा बाहेरील प्रोटेक्टिव्ह लेअर वीक झाला तर त्वचा सेन्सिटिव्ह बनते. एरंडेल तेल मॉइश्चराइज टिकवून ठेवण्यास मदत करतं. चेहऱ्यावरील रफ पॅचेस कमी करण्यासाठी काही लोकांच्या चेहऱ्यावर छोटे रफ ड्राय पॅचेस असतात. रेग्युलर मॉइश्चरायझेशनमुळे त्वचा स्मूदर दिसू शकते. स्ट्रेच मार्क्स वर मदत. प्रेग्नन्सी किंवा वजन कमी जास्त झाल्यानंतर स्ट्रेच मार्क्स दिसतात. एरंडेल तेल मसाज केल्याने त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होऊ शकते. पूर्णपणे मार्क्स नाहीसे होतीलच असं नाही. सन डॅमेज नंतर त्वचेला हायड्रेशन. उन्हात जास्त वेळ राहिल्यानंतर त्वचा डल आणि डिहायड्रेटेड दिसू शकते. मॉइश्चरायझर सोबत थोड्या प्रमाणात वापरल्यास सॉफ्टनेस वाढू शकतो. मान, कोपर आणि गुडघ्याचा काळेपणा कमी दिसण्यासाठी या भागांमध्ये डेड स्किन जास्त जमा होते. रेग्युलर क्लिनिंग आणि मॉइश्चरायझेशन सोबत एरंडेल तेल उपयोगी ठरू शकते. आयब्रोज आणि आयलॅशेस साठी वापर. काही लोक आयब्रोज आणि आयलॅशेस साठी कॅस्टर ऑइल वापरतात, पण डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. फेशियल मसाज साठी उपयोग. हलका फेशियल मसाज केल्याने ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. त्वचा डल दिसत असल्यास ग्लो वाढवण्यासाठी झोप कमी, स्ट्रेस, पाणी कमी पिणे यामुळे स्किन डल दिसू शकते. हायड्रेशन सोबत स्किन केअर रुटीन मध्ये कॅस्टर ऑइल मदत करू शकतं. अँटी एजिंग स्किन केअर मध्ये उपयोग. काही स्किन केअर रुटीन मध्ये कॅस्टर ऑइलला नॅचरल अँटी एजिंग ऑइल म्हणून वापरलं जातं. महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स पेक्षा कधी कधी आपल्या घरातलं साधं एरंडेल तेलही त्वचेला नॅचरल ग्लो देऊ शकतं. वय वाढल्यावर एरंडेल तेल त्वचेसाठी कसं काम करतं? वय वाढायला लागलं की सगळ्यात आधी बदल दिसतो तो आपल्या त्वचेवर. चेहऱ्यावर बारीक रेषा दिसू लागतात, त्वचा सैल पडते, ग्लो कमी होतो आणि सुरकुत्या हळूहळू वाढायला लागतात. पण असं का होतं? कारण वय वाढल्यावर आपल्या त्वचेमध्ये कोलेजन आणि इलॅस्टिन नावाचे प्रोटीन्स कमी होऊ लागतात. हे प्रोटीन्स त्वचेला ताठ, मऊ आणि युथफुल ठेवण्याचं काम करतात. त्याचबरोबर त्वचेतील नैसर्गिक मॉइश्चर कमी होतं, स्किन ड्राय होऊ लागते, सेल रिपेअर प्रोसेस स्लो होते आणि त्वचा थकलेली दिसू लागते. इथेच एरंडेल तेल मदत करू शकतं. एरंडेल तेल नेमकं काय करतं? डीप मॉइश्चरायझेशन. एरंडेल तेल खूप थिक आणि नरिशिंग असतं. हे त्वचेमध्ये मॉइश्चर लॉक करण्यास मदत करतं. जेव्हा त्वचा हायड्रेटेड राहते तेव्हा फाईन लाईन्स आणि रिंकल्स कमी दिसू शकतात. त्वचा मऊ आणि प्लम्प दिसण्यास मदत होते. ड्राय स्किनमुळे सुरकुत्या जास्त स्पष्ट दिसतात. एरंडेल तेल त्वचेला सॉफ्टनेस देऊन त्वचा अधिक हेल्दी आणि प्लम्प दिसण्यास मदत करू शकतं. फ्री रॅडिकल्स पासून संरक्षण. पोल्युशन, स्ट्रेस, कमी झोप, अनहेल्दी फूड या गोष्टी त्वचेचं एजिंग वाढवतात. यामुळे त्वचेमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो. एरंडेल तेलामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला संरक्षण देण्यास मदत करू शकतात. स्किन बॅरियर मजबूत ठेवण्यास मदत करतो. वय वाढल्यावर त्वचा सेन्सिटिव्ह बनते. एरंडेल तेल त्वचेचा प्रोटेक्टिव्ह बॅरियर टिकवून ठेवण्यास मदत करू शकतं. फेशियल मसाज. फेशियल मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं. हलका मसाज केल्याने चेहऱ्यावर ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होतं. त्यामुळे त्वचा अधिक फ्रेश आणि हेल्दी दिसू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एरंडेल तेल म्हणजे जादू नाही. एका रात्रीत रिंकल्स गायब होणार नाहीत. हेल्दी डाएट, पुरेशी झोप, पाणी, स्ट्रेस कंट्रोल आणि योग्य स्किन केअर या सगळ्यांची एकत्र गरज असते. वय वाढणं थांबवता येत नाही, पण त्वचेची योग्य काळजी घेऊन एजिंग सुंदर बनवता येतं. आपल्या त्वचेच्या सर्वात बाहेरच्या भागावर एक अत्यंत महत्त्वाचा प्रोटेक्टिव्ह लेअर असतो, ज्याला स्ट्रॅटम कॉर्नियम असं म्हणतात. हा लेअर म्हणजे आपल्या त्वचेचं नैसर्गिक कवच असतं. स्ट्रॅटम कॉर्नियम म्हणजे नेमकं काय? आपली त्वचा अनेक लेयर्स पासून बनलेली असते. त्यातील सर्वात बाहेरचा लेअर म्हणजे स्ट्रॅटम कॉर्नियम.
हा लेअर डेड स्किन सेल्स आणि नैसर्गिक फॅट्स म्हणजे लिपिड्स यांनी बनलेला असतो. याचं मुख्य काम काय असतं? याचं मुख्य काम म्हणजे त्वचेमधील मॉइश्चर टिकवून ठेवणं, बाहेरील धूळ, प्रदूषण, बॅक्टेरियापासून संरक्षण करणं, त्वचा कोरडी पडू न देणं आणि त्वचेला स्मूथ व हेल्दी ठेवणं. मग ऊन, वारा आणि थंडीमुळे काय होतं? जेव्हा खूप ऊन, थंडी, प्रदूषण किंवा सतत वारा लागतो तेव्हा प्रोटेक्टिव्ह लेअर कमजोर होऊ लागतो. यामुळे त्वचेमधील पाणी पटकन कमी होतं, त्वचा ड्राय आणि रफ होते, ओठ फुटायला लागतात, इचिंग आणि इरिटेशन वाढू शकतं आणि एजिंग साइन्स लवकर दिसू शकतात. एरंडेल तेल इथे कसं मदत करू शकतं? एरंडेल तेलामध्ये फॅटी ऍसिड्स आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म त्वचेच्या स्ट्रॅटम कॉर्नियम लेअरला सपोर्ट करण्यास मदत करू शकतात. मॉइश्चर लॉक हे त्वचेवर एक प्रोटेक्टिव्ह ऑइली लेअर तयार करण्यास मदत करतं, ज्यामुळे त्वचेमधील मॉइश्चर पटकन बाहेर जात नाही. स्किन बॅरियर सपोर्ट ड्रायनेसमुळे डॅमेज झालेल्या स्किन बॅरियर शांत ठेवण्यास मदत होऊ शकते. सॉफ्टनेस मेंटेन ठेवणे त्वचा अधिक स्मूथ आणि सफल वाटण्यास मदत होऊ शकते. फाईन लाईन्स कमी दिसण्यास मदत होते. जेव्हा त्वचा हायड्रेटेड राहते तेव्हा ड्रायनेसमुळे दिसणाऱ्या बारीक रेषा कमी नोटिसेबल दिसू शकतात. एक उदाहरण घ्या. जसं घराचं छप्पर पावसापासून संरक्षण करतं तसं स्ट्रॅटम कॉर्नियम लेअर आपल्या त्वचेचं संरक्षण करतं. पण लक्षात ठेवा, फक्त बाहेरून तेल लावणं पुरेसं नसतं. पुरेसे पाणी, चांगली झोप, योग्य आहार आणि सूर्यप्रकाशापासून संरक्षण हे सगळं त्वचेसाठी तितकंच महत्वाचं आहे. त्वचा सुंदर दिसण्यासाठी फक्त फेअरनेस नाही तर स्किन बॅरियर मजबूत असणं सर्वात जास्त गरजेचं असतं. सांधेदुखीमध्ये एरंडेल तेल किती महत्वाचं ठरू शकतं? वय वाढलं की सर्वात जास्त त्रास सुरू होतो तो सांध्यांचा. गुडघेदुखी, कंबरदुखी, पायात स्टिफनेस, सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटणे. आजकाल तर कमी वयातही अनेकांना जॉईंट पेनचा त्रास जाणवतो. जॉईंट पेन मध्ये एरंडेल तेल का वापरलं जातं? एरंडेल तेलाचा वापर अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीमध्ये मसाजसाठी केला जातो. वॉर्म ऑइल मसाजमुळे आराम. कोमट एरंडेल तेलाने मसाज केल्यावर स्नायूंना रिलॅक्सेशन मिळू शकतो, स्टिफनेस कमी वाटू शकते आणि जॉईंट एरिया अधिक कम्फर्टेबल वाटू शकतो. अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म एरंडेल तेलामध्ये रेसिनोइलिक ऍसिड असतं. यामध्ये काही अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असल्यामुळे हलकी सूज आणि डिस्कम्फर्ट कमी वाटण्यास मदत होऊ शकते. ड्रायनेस आणि टाइटनेस कमी करण्यास मदत होते. कधी कधी सांध्यांभोवतीची त्वचा आणि टिश्यूज ड्राय व टाईट वाटतात. मसाजमुळे त्या भागात सॉफ्टनेस आणि आराम वाटू शकतो. ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते. मसाज केल्याने त्या भागातील ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते, त्यामुळे स्टिफनेस कमी वाटू शकतो. पचनासाठी एरंडेल तेल का वापरलं जातं? पारंपरिक पद्धतीमध्ये एरंडेल तेलाचा वापर विशेषतः बद्धकोष्ठता म्हणजे कॉन्स्टिपेशन साठी केला जात असे. कॉन्स्टिपेशन मध्ये कसं मदत करू शकतं? एरंडेल तेल आतड्यांच्या हालचाली स्टिम्युलेट करण्यास मदत करू शकतं, म्हणजेच बॉवेल मुवमेंट वाढवून शौच साफ होण्यास मदत करू शकतं. हे शरीरात गेल्यावर काय होतं? एरंडेल तेलातील रेसिनोइलिक ऍसिड आतड्यांमध्ये काम करतं. यामुळे इंटेस्टाइन्सची मुवमेंट वाढू शकते आणि मल पुढे सरकण्यास मदत होऊ शकते. इफेक्ट किती वेळात दिसू शकतो? काही लोकांमध्ये 2 ते 6 तासांमध्ये परिणाम जाणवू शकतो, पण प्रत्येकाची बॉडी वेगळी असते. एरंडेल तेल योग्य पद्धतीने कसे वापरावे? नाईट मसाज. रात्री चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर 2 थेंब एरंडेल तेल, 2 थेंब नारळ तेल किंवा बदाम तेल मिक्स करून हलक्या हाताने मसाज करा. मेथड 2. फेस पॅक मध्ये बेसन, दही, 1 थेंब एरंडेल तेल. हा फेस पॅक त्वचेला सॉफ्टनेस देण्यास मदत करू शकतो. मेथड 3. लिप केअर. रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर हलकं लावा. मेथड 4. ड्राय स्किन एरियाज, कोपर, टाच, गुडघे काळे किंवा ड्राय असतील तर वापरू शकता. कोणी काळजी घ्यावी? प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला सूट होईलच असे नाही.
ऑइली स्किन, खूप ऑइली स्किन असल्यास पोअर्स ब्लॉक होऊ शकतात. सेन्सिटिव्ह स्किन, सुरुवातीला पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. ॲलर्जी असल्यास खाज, लालसरपणा, जळजळ वाढली तर लगेच बंद करा. जास्त प्रमाणात वापरू नका. हे थिक ऑइल आहे, जास्त वापरल्यास त्वचा चिकट दिसू शकते. फेक वर्सेस प्युअर कॅस्टर ऑइल. मार्केटमध्ये अनेक डुप्लिकेट ऑइल्स मिळतात. खरे एरंडेल तेल ओळखण्यासाठी कोल्ड प्रेस्ड लिहिलेलं असावं. हेक्झेन फ्री असावं. स्ट्रॉंग स्मेल असू शकतो. खूप पातळ नसतं. लोकांच्या सामान्य चुका: रोज खूप जास्त वापरणे, मेकअप न काढता लावणे, पॅच टेस्ट न करणे, एका रात्रीत रिझल्ट अपेक्षित ठेवणे. नैसर्गिक गोष्टी वापरताना लक्षात ठेवा, नॅचरल म्हणजे नेहमी 100% सेफ असतंच असं नाही. त्वचेचा प्रकार, लाईफस्टाईल, पाणी, आहार, झोप या सगळ्यांचा त्वचेवर परिणाम होतो. सुंदर त्वचा म्हणजे फक्त गोरेपणा नाही, तर हेल्दी, क्लीन आणि कॉन्फिडंट त्वचा. महागड्या प्रोडक्ट्स पेक्षा कधी कधी साध्या नैसर्गिक गोष्टी ही खूप उपयोगी ठरतात. हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आरोग्य आणि स्किन केअर संबंधित माहितीसाठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. मी डॉक्टर रुपाली लवटे. पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त विषयासोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.